नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की सगळ्या बहिणी शांत बसलेल्या असतात, तेवढ्यात काजू पुढ्या तिथे नाचत येतात. ते असे का नाचतात ते म्हणून त्या बहिणी त्यांना विचारतात की ए काजू, ए पुड्या, काय डोक्यावर पडलाय काय, का असं नाचताय? तेव्हा ते सांगतात की आपल्या गावात एक भव्य दिव्य दांडिया स्पर्धा रंगणार आहे आणि त्यात आम्ही जिंकणार, सगळ्यांसाठी खूप मोठी बक्षीस आहेत. त्यावर बहिणी म्हणतात की होय, चला यावेळेस तर खूप मजा येणार, म्हणून सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा पुढे सांगतो की अगं, त्यात एक कपलसाठी पण खूप आकर्षक बक्षीस आहे, त्यात आता आपणच भाग घ्यायचा. काजू म्हणतो की नाही, आता आम्ही दांडिया खेळणार. त्या दांडियाच्या उत्सवात मला एक मुलगी भेटणार आणि ती सांगणार की मला तुझा पार्टनर बनवशील का? मी तिला हो म्हणणार आणि अख्खं कपलचं जिंकणार, आम्हीच बक्षीस जिंकणार. हे म्हटल्यानंतर पुढे म्हणतो की काजू, इथं एक कपिल असताना तुला का रे कपिल बनायचं? इथं आपल्या दादा वहिनी नाहीत का? सगळ्यात बेस्ट कपल तर आपल्या दादा वहिनीच आहेत, त्यांनाच बक्षीस मिळणार. म्हणून काजू पुढ्यासुद्धा सूर्य आणि तुळजासाठी कपल बनवून दांडिया खेळायचा विचार करतात. सगळ्या बहिणी खूप खुश असतात. तेवढ्यात सूर्य हे सगळं तिथे बसून ऐकत असतो. सगळ्या बहिणी त्यांच्याजवळ जातात आणि म्हणतात की दादा, खेळशील ना रे तू दांड्या? तुळजावहिनी आणि तू जिंकायचंस बरं का? सूर्या म्हणतो की नाही, तुम्ही काय डोक्यावर पडलाय का? मला असलं काय जमत नाही, मी खेळणार नाही, मला नाचता येत नाही. सगळ्या बहिणी म्हणतात अरे दादा प्लीज खेळ की. पण सूर्या काही आपल्या मनावर ठाम असतो. त्यांनी सांगून ठेवलेलं असतं की मला नाचता येत नाही, मी खेळणार नाही. तरीसुद्धा या बहिणी काही ऐकत नाहीत. शेवटी त्या दांड्या घेऊन त्याच्यासमोर नाचायला लागतात. त्यामुळे तरी तो नाचेल, पण तो काय करतो, सगळे दांड्या घेतो आणि तिथून निघून जातो. इकडे सूर्या परत आंघोळीला लागला तरी त्याच्या बहिणी मागं जातात. त्याची सगळी कामं पुढं होऊन करतात. आंघोळीचं पाणी काढणं, टॉवेल देणं, सगळं त्याला देतात, म्हणजे तो आपल्याला हो म्हणेल. पण सूर्या म्हणतो की आता जर तुम्ही इथून गेला नाही आणि असंच माझ्या मागं करत राहिला तर तुम्हालासुद्धा बघायला पाठवणार नाही. हे म्हटल्यानंतर सगळ्या बहिणी लगेच गायब होतात आणि आतमध्ये येऊन उभ्या राहतात. तेव्हा त्या म्हणतात की आता दादा नाही म्हणलं, आपण काय करायचं? तेव्हा त्याचे म्हणते की जाऊ दे, दादा नाही खेळायचा. त्यावर धनू म्हणते की आपली धनू आहे की धनू सांगाल की तुळजावहिनी नक्की आपल्या सूर्यदादाला ऐकायला लावतील. तेव्हा ती म्हणते की हां, इकडे धनू चॉकलेट घेऊन निघालेली असते. ती दत्तूचा पाठलाग करत असते, पण दत्तू तिला काही हाताला लागत नाही. शेवटी तो सायकलवर जाताना दिसतो. ती त्याच्या मागे जाते तर तो स्वतःची एक जिम उभं करत असतो. तो तिथं जाऊन आपलं स्ट्रक्चर सांगत असतो. धनू हे बघून शॉक होते. ती म्हणते की ए शिन्या, तू कधीपासून जिम बांधायला लागलास आणि हे आम्हाला का नाही सांगितलं? तेव्हा तो म्हणतो की तू पण कोणाला सांगू नको, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आधीच माझ्या बाला माहीत नाही, बाला माहीत झाला तर नवीच तमाशा होईल. धनू म्हणते काय शिन्या, तू वडिलांना नाही सांगितलं? तो म्हणतो की अगं नाही गं, सरप्राईज आहे ना, म्हणून नाही सांगितलं, त्याला टेन्शन आलेलं असतं. धनू म्हणते की बरं ठीक आहे. तेव्हा तो म्हणते तू इथं काय करतीस, कशाला आलीस माझ्या मागं? धनू म्हणते की अरे मी तुला थँक्यू म्हणायला आली होती, काल तू मला सोडलंस ना, तुझ्यामुळे मी पेपराला पोहोचली. तो म्हणतो की अगं तुझा एवढा चेहरा पडलेला होता की कोणी पण मदत केली असते. धनू म्हणते कोणी पण केली असती, पण कोणी केली नाही ना, हे घे तुझ्यासाठी चॉकलेट आणले, म्हणून तो प्रोटीन बार देते. तेव्हा तो घेतो. तेव्हा तो म्हणतो की जा की मग आता झालं का? धनू म्हणतो की काय मला हकलतो म्हणून. परत ती म्हणते फोड ना ते चॉकलेट, फोड ना. तो नको, मी नंतर खातो म्हणत असतो. तरीसुद्धा धनू जबरदस्तीनं चॉकलेट फोडते आणि आपली त्याच्या जिमची बढाई करत ती सगळं चॉकलेट खाते आणि जाताना कागद हातात ठेवून जाते. तेव्हा शिन्या म्हणतो की हिनं नक्की थँक्यू म्हणाय चॉकलेट मला आणलेलं का तिला? खाऊन तर तीच गेली. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर सूर्या झोपलेला असतो. नेहमीप्रमाणे सगळ्या बहिणी उठतात आणि दांडिया त्याच्या तोंडावर ठेवतात. सूर्य एकदम दचकतो की आपल्या तोंडावर एवढा काट्या कोणी ठेवल्या? तो उठतो आणि बघतो काय बहिणी त्याच्या मागे लागलेल्या असतात. तो सरळ नाही म्हणतो आणि तिथून आपला पळता पाय काढतो. सगळ्या बहिणी तुळजाकडे जातात आणि म्हणतात की वहिनी प्लीज दादाला सांग ना दांडियामध्ये पार्टिसिपेट करायला. तेव्हा तुळजा म्हणते की अगं त्याला नसेल खेळायचं तर कशाला आपण जबरदस्ती करूया. तेव्हा त्या बहिणी तिची तिला सांगतात की प्लीज आपण दादा आणि तुम्ही दोघं खेळा, नाही तर बेस्ट कपलचं एक बक्षीस आहे तर तुम्हालाच भेटलं पाहिजे. त्या सगळ्या बहिणींच्या मनासाठी ती सूर्याकडे जाते आणि म्हणते की सूर्या, यावेळेसचा दांड्या खेळशील ना? सूर्या म्हणतो नाही. तुझ्या म्हणते मी तुला एक मागितलं तर तू देणार होतास, तूच तर म्हणलेलास ना तू तुझ्या आयुष्याची एकदा नवीन सुरुवात कर आणि मग माझ्या या नवीन आयुष्याच्या सुरुवातीला तर तू तर हवाच आहेस ना. सूर्या तिचं बोलणं ऐकून त्याला नाही कसं म्हणायचं, म्हणून म्हणतो की बरं ठीक आहे मी विचार करतो, असं म्हणून निघून जातो. इकडे सरनोबतांच्या घरी दांडियाचा प्रस्ताव कळालेला असतो. त्यामुळे त्यांचा मोठा मुलगा तो म्हणत असतो की सगळीकडे आपलेच बॅनर झळकले पाहिजेत, सगळीकडे आपल्याच नावाची चर्चा झाली पाहिजे.
सत्यजित म्हणतो की काय दादा, आपली एवढी इज्जत ज्या गावात गेली त्या गावातच आपण मानानं घेऊन फिरायचं. तर म्हणतात की अरे राजकारणात कसं असतं, आता आपण दांड्या ठेवल्या तर ते निंबाळकर आपल्या हाताशी राहतील आणि त्या गावात आपला वटसुद्धा वाढेल आणि मग सूर्याचा काटा काढणं सोपं जाईल. सत्यजितला कळतं दादाचा प्लॅन, तो सुद्धा त्यात सामील होतो. सगळेजण दांड्याच्या निमित्ताने काही ना काही प्लॅन बनवत असतात. ते शत्रूच्या वडिलांना, निंबाळकरांना, डॅडींना आपल्या हाताखाली धरण्याचा प्लॅन असतो. इकडे शत्रूलासुद्धा कळालेलं असतं की दांड्या करायचा कार्यक्रम चाललेला आहे. तेव्हा छत्री पडतं तोंड घेऊन येतात आणि म्हणतात की शत्रू भैया, तुम्हाला एक सांगायचं होतं. शत्रू म्हणतो की आता पडलेलं तोंड आहे म्हणजे काहीतरी दळभद्रीच बातमी असणार, सांगा. तेव्हा छत्री म्हणतो की अहो आपल्या गावात दांड्याचा कार्यक्रम ठेवला आहे. तेव्हा तर हो माहिती आहे मला, सांगितलं सत्यजितनं फोन करून, पण या दांडियात बघू आपण काय करायचं. तेव्हा ते छत्री म्हणतात की या दांडिया स्पर्धेत सूर्या, त्याच्या बहिणी आणि सूर्या आणि तुळजा दोघंसुद्धा भाग घेणार आहेत. तेव्हा शत्रू म्हणतो की एवढी गावात बदनामी होऊनसुद्धा ही आमची आबरू काढायला नाचायला इथे येते काय, तिलासुद्धा दाखवलंच पाहिजे, असं म्हणून तो तिथून खूप चिडतो. इकडे सूर्या रात्री घरात येत असतो. घरात एवढी शांतता बघून तो दचकतो. आधी पाऊल ठेवतो, पण जाऊ का नको असा विचार करून तो बघतो तर घरात पूर्ण शांतता असते. घरात येतो, आवाज देतो सगळ्या बहिणींना, तेजो, धनू कुठे गेलात, सगळे कोणीच येत नाही. म्हणून त्याला असं वाटलं की गेले वाटतं दांड्या बघायला. तो निवांत बसतो. तो म्हणतो की बरं झालं गेले, माझ्या मागून तरी पिछा सुटला. म्हणून तो तेवढा शांत बसतो. तेवढ्यात सगळ्या बहिणी म्युझिकचा आवाज लावून तिथे नाचत येतात. सूर्य आपल्या कपाळाला हात लावून घेतो, म्हणजे हे अजून इथे गेलेलं नाहीत. सगळ्याजणी येतात, पुढे येऊन नाचायला लागतात. तुळजासुद्धा येते. त्या सगळ्या बहिणींना ओरडत असतो. तेवढ्यात सगळ्या बहिणी तुळजाला त्याच्यासमोर ढकलतात आणि सांगतो बोल ना चल ना म्हणावं. तेव्हा तुळजा म्हणते की येतोयस ना सूर्या, तू म्हणालेलास ना तू माझ्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीला थांबणार. तेव्हा सूर्या विचार करत असतो की आता आपण काय करायचं, नाही कसं म्हणायचं, म्हणून तो तयार व्हायला लागतो. तो म्हणतो की ठीक आहे आपण जाऊया आणि इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सगळ्या बहिणी निघालेल्या असतात. सगळ्या बहिणीची आरतीची पूजा चाललेली असते. शत्रू त्यांना बघतो. तेव्हा सत्यजित म्हणतो की अरे एवढी बदनामी होऊन सुद्धा तू एवढं कसं काय खपवून घेऊ शकतो, तुझ्यासमोर हे लोक फिरतात ते. तेव्हा शत्रू म्हणतो की ही आली उजळ माथ्यानं, पण जाताना माना खाली करून जातात की नाही बघ म्हणून. शत्रू प्लॅन करतो की देवीचे सगळे दागिने आपल्या तुळजाच्या पर्समध्ये टाकायला लावतो. तेव्हा तिथले पंडित म्हणतात की इथे घोर अनर्थ झाला आहे, देवीचे सगळे दागिने गायब झालेत. तेव्हा शत्रू म्हणतं की इथे येऊन कुणीसुद्धा बाहेर जायचं नाही, सगळ्यांची झडती घेतली पाहिजे. म्हणून झडती घेताना बघतात तर काय, तुळजाच्या पर्समध्ये देवीचे सगळे दागिने सापडतात. तुळजासुद्धा शॉक होते. आता पुढे काय होतं हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.